नमस्कार. मी विश्वास असा जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महिलांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीला संघर्ष करावा लागतो, आपण आज याची थोडक्यात यशोगाथा दाखवणार आहेत. मी सध्या आहे भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये, ज्या महिलांनी आजपर्यंत नोकरी केलेली आहेत आणि त्या सध्या कार्यरत आहेत. अशा महिलांच्या जीवनामध्ये आजपर्यंत काय काय संघर्ष झालाय, तर ते आपण त्यांच्याकडून विचारणार आहेत. आपल्यासोबत महिला कर्मचारी. नमस्कार. नमस्कार. अ, आपण गेल्या अनेक वर्षापासून या शासकीय सेवेमध्ये नोकरीला आहात. काय एकंदरीत तुमचा जीवन प्रवास काय आहे? शिक्षण कुठं झालं आणि आतापर्यंत कसा प्रवास झालाय? माझं शिक्षण ठाणा सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेलं आहे मुंबईकडे. तर मी 2000 पासून या सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे. इथे 1 जुलै 23ला मी जवळ-जवळ भोकरदनमध्ये आलेली आहे. तर माझा अनुभव असा 26 वर्षाच्या अनुभवात मी खूप काही अनुभवलं. घरासाठी म्हणा किंवा इतर लोकांची सेवा पण केली. त्यामध्ये पण मला त्याच्यात आनंदही मिळाला. परंतु जे आपण करतो त्या गोष्टीला सामोरं जायला खूप कधी-कधी भीतीही वाटते किंवा जे अनुभव येतात आपल्याला त्या अनुभवात आपण सगळ्यांमध्ये बोलू पण शकत नाही. काय-काय असेही अनुभव येतात. त्या त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आई-वडिलांची परिस्थिती साधारण होती. त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण घेण्याचा विचार केला. घरात एकूण सदस्य किती होते कुटुंबामध्ये? कुटुंबामध्ये मी आणि माझी आई आणि माझे 4 भावंड अशी बर टोटल 5 जण होतो आम्ही. बर 5 जण होतात. शिक्षणाचं आताचं शिक्षण आणि तेव्हाचं शिक्षणामध्ये काय फरक आहे? आत्ताच्या शिक्षण आणि तेव्हाच्या शिक्षणात खूप तफावत आहे. अ, आपण या 26 वर्षामध्ये एखादं जीवनामध्ये पहिली केस म्हणजे जे डिलिव्हरी असेल किंवा इतर काही हे असेल, पहिले एखादा अनुभव काय? अनुभव म्हणजे इंजेक्शन देताना ओपीडीमध्ये आलेला अनुभव असा, की गर्दीमध्ये थोडंसं भीतीदायक किंवा असं बाकी काही नाही. बाकी सगळं व्यवस्थित. बरं एकंदरीत घर आणि नोकरी करताना काय-काय अडचणी येतात? घर आणि नोकरी म्हणजे आता लवकर उठा आणि सगळ्यांचा घरच्यांचं सगळ्यांचं आवरून-सावरून यायला लागतं. मुलीला शाळेत सोडायला लागतं. त्याच्यानंतर मग आपल्या सर्व्हिसवर आपण उभे राहू शकतो. बरं आजच्या तरुण मुलींना काय संदेश द्याल? हे क्षेत्र निवडलं तरी चांगलंच आहे. पण स्वतःच्या पायावर उभे राहा असं मी सांगू शकते. स्वतःच्या पायावर उभे राहा असं या मॅडमने सांगितले. नाव काय म्हणलं मॅडम आपलं? प्रतिभा जितेंद्र कुलकर्णी. सोबत महिला कर्मचारी आहेत. काय एकंदरीत आपलं शिक्षण काय झालंय? आपण कुठं शिक्षण घेतलंय? आणि आतापर्यंतचा प्रवास काय? माझं 2007 पासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि माझं शिक्षण औरंगाबाद संभाजीनगर येथे झालेलं आहे आतापर्यंतचं पूर्ण आणि त्यानंतर मी 2017 पासून भोकरदन येथे कार्यरत आहे. बरं आई-वडिलांची परिस्थिती कशी होती? घरात एकूण बहिणी किती होती? भाऊ किती होते? आम्ही 6 भाऊ-भावंड आहेत आणि आई-वडील पण सर्व्हिसला होते. माझी आई पण या क्षेत्रात होती. त्यामुळे या क्षेत्राचा चांगल्यापैकी अनुभव आहे. बरं एकंदरीत नोकरी करत असताना घर आणि नोकरी कशी अडचण काय येते? घर आणि नोकरी सांभाळताना बघा दोन्हीकडे हे करताना सेवा करताना कामाच्या ठिकाणी बराचसा असा म्हणजे बऱ्याच ठिकाणी समतोल राखावा लागतो घर आणि काम दोन्ही मिळून आणि तो समतोल राखताना म्हणजे बऱ्याच वेळेस इथे ज्या सोयी-सुविधा आहेत त्या पण कधी-कधी अपुऱ्या पडतात किंवा मग काही गोष्टीचे बरेच अभाव असतो. नोकरी लग्न झाल्यावर लागली की लग्नाच्या अगोदर लागली? नाही, लग्नाच्या अगोदरच लागलेली मला नोकरी. महिलांना अनेक संघर्षाला सामोरं जावं लागतं आणि त्याचं उदाहरण आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेलं आहे. आपल्यासोबत याच भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाच्या काही महिला कर्मचारी आहेत. एकंदरीत शिक्षणाचं आताच आजकाल स्पर्धा झालेली आहे. नोकरी लागताना अडचण येते. काय एकंदरीत तुमचा जीवन प्रवास काय आहे? माझं म्हणणं आहे आताच्या मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि म्हणजे स्वतः काहीतरी करण्याची म्हणजे बाकी गोष्टीत वेळ न घालवता स्वतःच्या पायावर उभं राहावं, शिक्षण घ्यावं व्यवस्थित आणि माझं शिक्षण बुलढाण्याला झालेलं आहे प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि विषय म्हणजे 2016 मध्ये नोकरी लागली आणि नोकरी करत असताना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. घर आणि नोकरी सांभाळून दोन्ही मॅनेज होत नाही कधी-कधी. घरच्या गोष्टींना दूर ठेवावं लागतं आणि नोकरीला प्राधान्य द्यावं लागतं. नोकरीला प्राधान्य द्यावं लागतं. आपल्या जीवनातील पहिली केसेस आणि त्या केसेसमधून काय शिकायला मिळालं? पहिली केस म्हणजे आमच्याकडे आता ॲक्सिडेंट वगैरे असे भरपूर पेशंट येतात. ते पेशंट बघून आम्हाला असं
म्हणजे बाहेर प्रवास करूही वाटत नाही. समजा चुकी नसतानाही बरेच लोक असे म्हणजे मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागतं. चूक नसतानाही ना असं आम्हालाही भीती वाटते घरी जाऊन म्हणजे रात्रभरही तीच गोष्टीची चिंता राहते, की बाबा हे असं दुर्दैव मरण नको म्हणून असं. बरं एक सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की जेव्हा अपघात झाल्याच्या नंतर ज्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम केलं जाते, ते सगळं बघितल्याच्या नंतर घरी जेवण करताना जेवण जाते का? नाही जात कारण की आपण म्हणजे ते व्यक्तीला समोर आपल्या तगमगताना बघतो ना किंवा ते मेलेलंही असलं समजा, तरी आपण म्हणजे त्या व्यक्तीला ट्रीटमेंट करताना आपल्या जवळचं कोणी असं करून विचार करतो तर नको वाटतंय असं. तर हे आपण ज्या बोलक्या ज्या प्रतिक्रिया आहेत, या महिलांच्या जाणून घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या समस्यांना या महिलांना सामोरं जावं लागतं आणि कुठेतरी सरकारनं या महिलांच्या ज्या छोट्या-छोट्या ज्या प्रश्न असतात, या प्रश्नाकडं लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. खरंच ह्याच महिला दिनानिमित्त सरकारकडून ह्याच यांना शुभेच्छा असाव्यात, असे एकंदरीत सध्या तरी चित्र आहेत. मी विश्वास असा भोकरदन, मराठवाडा मीडिया.